कोणाचाही टीम तिला मोटिवेट नाही करणार. तिच्या जगातले मेंबर पाहिजे कोणीतरी. ऑन द कॉन्ट्ररी, पुरुषांना उमऱ्याच्या बाहेर पुरुष कशाने मोटिवेट होतात? व्हिज्युअली. त्यामुळे त्यांना त्यांचं सक्सेस पासबुक मधल्या फिगर्सनी दिसत. पासबुक मध्ये वाढत गेलेले फिगर्स, समाजामध्ये असणारी त्यांच्या डेफिनेशन नुसार प्रतिष्ठा, अगर लड़की को पता है कि ये कंपनी 500 करोड़ से लेकर 5,000 करोड़ तक लानी है क्योंकि हस्बैंड का वो ड्रीम है, अब शी इज अनस्टॉपेबल. कोई नहीं रोक सकता उसे. लेकिन आप ये ड्रीम उसका तब तक नहीं बना सकते जब तक वो किसी ऐसे शख्सियत का ड्रीम ना हो जिसे ये अपना मानती है दहलीज के अंदर. आर यू गेटिंग? कोणाचाही टीम तिला मोटिवेट नाही करणार. तिच्या जगातले मेंबर पाहिजे कोणीतरी. ऑन द कॉन्ट्ररी, पुरुषांना उमऱ्याच्या बाहेर पुरुष कशाने मोटिवेट होतात? व्हिज्युअली. त्यामुळे त्यांना त्यांचं सक्सेस पासबुक मधल्या फिगर्सनी दिसत. पासबुक मध्ये वाढत गेलेले फिगर्स, समाजामध्ये असणारी त्यांच्या डेफिनेशन नुसार प्रतिष्ठा, समाजामध्ये त्यांच्याबद्दल समोर आल्यानंतर एखाद्या खोलीमध्ये ते आले, एखाद्या फंक्शन मध्ये ते गेले आणि पुरुषांना त्या फंक्शन मध्ये तुम्ही इनव्हिजिबलच केलं ना, जास्तीत जास्त अर्धा तास ते त्या फंक्शन मध्ये राहू शकतात जर त्यांच्याशी आपणहून कुणी बोलायला आलं नाही तर. कारण ते राजाची इमेज घेऊन आहेत आणि प्रजाच बोलत नाहीये. इट ईट्स देम अलाइव. पुरुषांना जगण्यासाठी दोन गोष्टी लागतात. पहिली रिस्पेक्ट आणि दुसरा ऑक्सिजन. सिक्वेन्स लक्षात घ्या. ऑक्सिजन दुसरा आहे. का? कारण ते कायम राजा आहेत, ते कायम लीड घेणार. ते हे सांगू शकतात की मला 5,000 कोटीची कंपनी काढायची आहे, कारण मला 5,000 कोटीची कंपनी काढल्यामुळे मला समाजात मिळणारा ओव्हरऑल रिस्पेक्ट वाढणार आहे आणि त्यासाठी 5,000 कोटीची कंपनी काढणे, त्यासाठी मी भारताला स्वातंत्र्य करणे, त्यासाठी मी या मॅच किंवा या लीगचा कॅप्टन असणे किंवा यासाठी मी हे टेंडर जिंकणे माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण त्यांना तो कलेक्टिव्ह रिस्पेक्ट, कलेक्टिव्ह एक्नॉलेजमेंट समाजातनं. समाज का? स्त्रियांना घरामध्ये सासऱ्यांनी बोललेलं चालत नाही, कारण त्यांचं उमऱ्याच्या आतमध्ये घर आहे, पुरुषांचं घर उमऱ्याच्या बाहेर आहे आणि स्त्रियांचं जग उमऱ्याच्या आत आहे. हे वाक्य पाठच करा. पुरुषांचं घर उमऱ्याच्या बाहेर आहे, स्त्रियांचं जग उमऱ्याच्या आत आहे. त्यामुळे त्याच्या घरामध्ये, त्याच्या जगामध्ये जर त्याला कोणी एक्नॉलेज केलं नाही तर त्याला त्याच यातना होतात ज्या स्त्रीला घरच्यांकडनं सपोर्ट नाही, घालून पाडून बोलणं, त्यांची केलेल्या कामाची किंमत न केल्याने घरच्यांनी स्त्रीला जे यातना होतात त्या होतात. त्यामुळे तो लीड बाहेर घेतो.
आणि त्या लीडला सपोर्ट करणारी स्त्री ही जेव्हा त्याला भेटते, तिच्याकडच्या प्रेग्नंट स्किल्स आणि टॅलेंट्स घेऊन तेव्हा तो त्याच्या प्रोजेक्ट प्रती जे काम नीट करू शकतो, त्याला काम नीट करू शकायला सपोर्टिव्ह रोलमध्ये त्याची अर्धांगिनी आली, म्हणून ते दोन्ही मिळून एक कंप्लीट कपल बनू शकतं. पुरुषाकडे प्रोजेक्ट पाहिजे. पुरुषाकडे प्रोजेक्ट हा लग्नाच्या आधीपासूनच पाहिजे. आणि ज्यांचं लग्न वगैरे व्हायचंय, ज्यांना असं वाटतंय की नाही माझं लग्न व्हायचंय, माझ्या नवऱ्याकडे प्रोजेक्ट नाही आणि तरी मला संसार सुखाचा करायचा आहे, मग ती स्त्री ओके बाहेर जाऊन वेगळ्या माणसाच्या कंपनीला मोठं करायला जर मदत करत असेल तर घरी येऊन ती संसार करू शकते. मात्र तिनं त्या माणसाला आपलं मानून, घरातलं मानून त्याला मोठं केलं पाहिजे. पण क्रुशल मोठं करणं नाही, आपलं मान नाही. जो आपला नाही तो मोठा झाला नाही झाला काही घेणं देणंच नाही तिला. त्यामुळे ते लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही का नाही तिला खेळायला घेते, असं करतात का, तुझ्या आईला सांगू का, चल मी घरी येते. म्हणजे आपल्या मुलाला खेळायला घेत नाही म्हणल्यानंतर ते अख्ख्या सोसायटीची भांडण घेऊ शकतात, कारण सोसायटी उमऱ्याच्या बाहेर आहे आणि ज्याच्या बद्दल भांडताय तो उमऱ्याच्या आत. तर मी ज्याच्यासाठी भांडू शकते तो जर तो कंपनी चालवणारा नसेल तर तो प्रोजेक्ट तिचा नाही. तिकडे ती तिचे स्किल्स आणि टॅलेंट्स डिलिव्हर करू शकत नाही. फिमेलला एक प्रोजेक्ट लागतं विच शी कॅन सपोर्ट, आणि दॅट प्रोजेक्ट शुड बी ऑफ अ मॅन. When you say man, do you mean a human or it has to be a man? For example, can it be another female who has a project and she is doing something to support that? I'm trying to understand की इथे जेंडर आहे का कुठल्याही दुसऱ्या माणसाचं प्रोजेक्टसाठी ती सपोर्ट करू शकते. याच्यामध्ये स्त्रीला दुसऱ्या जेंडरच्या प्रोजेक्टला ती सपोर्ट करते हा पॉइंट नसून, स्त्री स्वतःचा प्रोजेक्ट घेण्यासाठी बनलेली नाहीये असा आहे पॉइंट. स्वतः प्रोजेक्ट घेण्यासाठी बनलेली नाहीये स्त्री. तिला आपल्याला मुलगा झालाय आणि मुलाला IAS ऑफिसर करायचंय असं जर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, आता तिच्या वडिलांचं स्वप्न असेल नाही तर तिच्या आईचं स्वप्न असेल, ते ती स्वतःच करेल. मग आई स्त्री आहे, तिचं स्वप्न मला करायचंय खरं, मी स्त्री असून, पण माझं नाहीये स्वप्न याला IAS करणं. ते कोणाचं तरी इन्स्ट्रक्टेडच स्वप्न लागतं. स्त्रीचं विजन हे तेवढं आहे जेवढं त्या माणसाने विजन बघितलंय ज्याला ते आपलं मानते. पचतंय का मी काय म्हणतोय, प्रोसेस डायजेस्ट होतंय का? स्त्रीचं विजन हे तेवढं आहे जे विजन त्या माणसाने बघितलंय ज्या माणसाला ते आपलं मानते. म्हणजे नवऱ्याला नोकरी लागेपर्यंत स्त्री 5 जॉब एका दिवसात प्लस घरी येऊन स्वयंपाक करू शकते. पण नवऱ्याला आपलं मानलं पाहिजे. तिला कळलं पाहिजे की हा सिंगर होणार आहे आणि सिंगर होईपर्यंतचे स्ट्रगल चालू आहे, मी नोकरी करते, तू हे कर. सिंगर हा प्रोजेक्ट आहेच. तो खूप चांगली बासरी वाजवतो. मी बघा खूप चांगल्या मुली अशा कुठल्या तरी अशा पेटलेल्या पॅशनेट माणसाचेच लग्न करतात, ज्यांना चांगल्या मुली असं समाजाने हे दिलेलं आहे. तो कुठल्या तरी एका मोठ्या प्रोजेक्टने असा पेटलेलाच असतो की मी झाडच लावणार आणि मी गाईच पाळणार आणि मी फिल्म प्रोड्युसरच होणार. म्हणजे एवढंच नाही, तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो.
स्त्रियांपेक्षा जास्ती प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असलेलेच पुरुष आवडतात. नारायण मूर्ती म्हणजे त्यांना असं आवडत नाही, स्त्रियांना असं आवडत नाही की स्त्रीच पुरुषाची पहिली प्रायोरिटी. ते करतील त्याच्यासाठी, पण ते डोंट मीन दॅट. त्यांना आवडत नाही स्त्री पुरुषाची पहिली प्रायोरिटी असणं. त्यांना वाटतं की माझ्यापेक्षा जास्ती काम महत्वाचं पाहिजे. आणि जर तसं असेल पुरुषाकडे, तर त्या पुरुषा बाबतीतला रिस्पेक्ट ती स्त्री कधीच नाही हरवत. वेगळं दाखवलं जातं कारण वेदर नंतर बदलतं ना. फिलिंग्स नंतर बदलतात, ते तेवढ्या पुरती आहेत.